पक्ष आढळरावांचं स्वागत करेल तर मी माझा निर्णय ठरवेन. आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. तर मुख्यमंत्री शिरूरच्या जागेचा निर्णय येत्या 24 तासात घेणार असं आढळराव पाटलांनी म्हटलं. शिरूरमधून मीच लोकसभा लढवणार असंही त्यांनी म्हटलं आहे. पक्ष त्यांचं स्वागत करेल त्याबद्दल माझं काही दुमत नाही. शेवटी पक्ष निर्णय घ्यायचा तो होईल. पण वैयक्तिक जीवनामध्ये काय करायचं हा अधिकार मला आहे. काय मला फार जेलमध्ये बसवण्यापर्यंत मला आयुष्यातनं उठवण्यापर्यंत ज्यांनी जर भूमिका घेतल्या असतील त्यांच्याबरोबर काम करायचं नाही का हा माझा स्वतःचा मुद्दा आहे ना. मी गेली 20 वर्षे त्यांच्याबरोबर भांडतोय आणि त्यांनी ज्या खालच्या पातळीवर माझ्याबरोबर राजकारण ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही. मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये यावं अशा पद्धतीचा एक आग्रह केला जातो आणि तुम्ही त्या ठिकाणचे उमेदवार असं मला काय वाटत नाही. काय चर्चा झाली मला संध्याकाळी कळेल. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर काय चर्चा झाली ते मला सांगतील. पण तुमची तशी तयारी आहे का? जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर काय नेमकं? अशी परिस्थिती निर्माण झाली तर जो निर्णय आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे घेतील तो निर्णय मला मान्य राहील. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? मला वाटतं अजून 24 तासात निर्णय लागेल. शेवटचा प्रश्न, तुम्ही लोकसभा तुम्हीच लढवणार, तुमचाच दावा असणार आहे, भले ती राष्ट्रवादीकडनं असू दे किंवा एकनाथ शिंदे मी लढणार एवढंच आहे.